डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 30 ऑगस्ट रोजी भावे नाट्य मंदिरामध्ये 2 ते 7 याच्या दरम्यान महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद घेण्यात येणार आहे। ही परिषद अनेक अर्थानं फार महत्त्वाची आहे। मुस्लिम आणि ख्रिश्चन या 2 वर्गाकडे सर्वांचंच टोकाचं दुर्लक्ष झालेलं आहे। सत्ताधारी ढुकूनसुद्धा त्यांच्याकडे बघायला तयार नाहीत किंवा त्यांच्या विषयावर बोलायला तयार नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की ह्या 2 वर्गाची बाजू घेतली की हिंदूंची मतं मिळणार नाही। पण त्यांना याची जाणीव असली पाहिजे की दलित, ख्रिश्चन, मुस्लिम यांचं मत हे पासंग आहे। हे वर्ग जिकडे वळतील त्यांची सत्ता येत असते, पण त्या मताची जाणीव त्यांना नसल्यामुळे, त्याचं महत्त्व त्यांना वाटत नसल्यामुळे ते महत्त्व त्यांच्या मनामध्ये आणून देण्यासाठी ही ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद आम्ही घेत आहोत। या परिषदेचे उद्घाटक म्हणून या राज्याचे माजी अर्थमंत्री व सध्याचे आमदार जयंतराव पाटील हे उद्घाटक म्हणून राहणार आहेत। मी प्राध्यापक सुकुमार कांबळे त्या परिषदेचा अध्यक्ष आहे आणि स्वागताध्यक्ष म्हणून आमच्या DPIचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे आहेत। त्या परिषदेला मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी म्हणून माननीय हाफिज मोहम्मद अली मुल्ला, जमाते इस्लामिक हिंद सांगली जिल्हाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत। ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी म्हणून बिशप ऑफ कोल्हापूर डायसेस CNIचे रेव्हरेंड मनोज काटे हे उपस्थित राहणार आहेत। मुस्लिम समाजाचे दुसरे प्रतिनिधी म्हणून आसिफ नबीलाल बावा, चेअरमन मुस्लिम अर्बन बँक सांगली हे उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर ख्रिश्चन समाजाचे दुसरे प्रतिनिधी म्हणून व्हाईस प्रेसिडेंट डायसेस ऑफ कोल्हापूर CNIचे श्रीनिवास चोपडे उपस्थित राहणार आहेत। सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे आज प्रसिद्ध आहेत तसे राम कांबळे उपस्थित राहणार आहेत। माजी सभापती नगरपालिका इचलकरंजी हे अब्राम आवळे इचलकरंजी ते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। असे मान्यवर ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाचे नेते उपस्थित राहणार आहेत। मी ह्या दोन्ही समाजाला आणि तमाम अल्पसंख्याकांना आव्हान करतो की सगळ्यांनी मोठ्या संख्येने ह्या परिषदेमध्ये आलं पाहिजे। आम्ही महाराष्ट्रामध्ये 5 परिषदा घेणार आहोत। पहिली परिषद ही सुरुवात आहे सांगलीमध्ये, दुसरी होईल औरंगाबादमध्ये, तिसरी नागपूरमध्ये होईल, चौथी पुन्हा, 5वी मुंबईमध्ये आझाद मैदानावर होईल। ज्यावेळेस आझाद मैदान आपण संपूर्ण भरून उलटेल त्यावेळेस या राजकीय लोकांना सुद्धा ह्या मताची किंमत कळेल म्हणण्यापेक्षा ते सुद्धा ह्यांच्या प्रश्नावर लढायला तयार होतील, पण सध्या ते मानसिकतेमध्ये नाहीत। आणि म्हणून आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष आहे, आम्ही ते धाडस करतोय, कारण का हे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, अल्पसंख्याक असतील, हे या देशाचे नागरिक आहेत। त्यांचं मतदान इथं आहे, त्यांचं घरपट्टी, पाणीपट्टी, लाईट बिल, रस्त्याचा, वाहनांचा कर, हे सगळा कर त्या आमच्या राज्याच्या तिजोरीमध्ये जातोय, पण त्या तिजोरीमध्ये ह्यांचा वाटा कुठेही ह्यांना मिळत नाही। मुस्लिम लोक स्वतःच्या खर्चानं मस्जिद बांधतायत, ख्रिश्चन लोक स्वतःच्या खर्चानं चर्चेस बांधतायत, शासन यांना 5 पैशाची सुद्धा मदत करत नाही, नोकरीमध्ये स्थान देत नाही। आणि मग राज्यघटनेनं जे अल्पसंख्याक म्हणून ज्या ग्रुपना डिक्लेअर केले ते मुस्लिम आणि ख्रिश्चन आहे, त्यांचा वाटा कुठे गेला, कोण खाते, का त्यांना मिळत नाही, हा प्रश्न विचारण्याच्यासाठी आणि ख्रिश्चन मुस्लिम अल्पसंख्याकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी आणि शासनाची यांच्या संदर्भामध्ये काय जबाबदारी आहे, काय त्याचे अधिकार आहे याची आठवण करून देण्यासाठी ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे। त्या परिषदेला मोठ्या संख्येने यावं। मी प्राध्यापक सुकुमार कांबळे तिथं अतिशय प्रखड आणि व्यवस्थित जे हक्काचं, जे अधिकाराचं बोलणार आहे ते भाषणसुद्धा आपण सगळ्यांनी ऐकायला यावं अशी मी हात जोडून विनंती करतो। आणि पुनश्च मी आवाहन करतो की ही परिषद तुमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे।